बोट वर घेतानाचा व्हिडिओ तुम्ही आधीच पाहिला असेल, पण बोट समुद्रातून वर काढल्यानंतर तिला पावसापासून आणि उन्हापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री कशी झाकली जाते हे कदाचित अनेकांनी पाहिलं नसेल. चला तर मग आज पाहूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी आम्ही बोटीवर जाऊन पाईप आणि दोरीच्या साहाय्याने ताडपत्री बांधण्यासाठी मजबूत छतासारखी फ्रेम तयार केली. पूर्ण बोट झाकेल एवढी मोठी ताडपत्री आमच्याकडे उपलब्ध नव्हती, त्यामुळे संध्याकाळी आम्ही 3 वेगवेगळ्या आकाराच्या ताडपत्र्या घेऊन बोटीवर आलो. सुरुवातीला पुढच्या बाजूला लहान ताडपत्री टाकून ती दोन्ही बाजूने व्यवस्थित बांधली. त्यानंतर बोटीच्या मधल्या भागावर दुसरी ताडपत्री टाकली. ती नीट खेचून दोरीच्या साहाय्याने घट्ट बांधून घेतली, जेणेकरून वाऱ्यामुळे ती हलणार नाही. असं करत करत अर्धी बोट झाकून झाली आणि आता उरलेला भाग झाकायचा होता. शेवटी सर्वात मोठी ताडपत्री टाकण्याच्या आधी ज्या ठिकाणी ताडपत्रीचा पाईपशी संपर्क होणार होता त्या ठिकाणी पाईपाला कापड बांधलं, त्यामुळे घर्षणामुळे ताडपत्री फाटणार नाही. यानंतर मोठी ताडपत्री व्यवस्थित पसरवून तीही चारही बाजूंनी घट्ट बांधून घेतली. आता उरलं होतं शेवटचं आणि सर्वात महत्वाचं काम. संपूर्ण ताडपत्रीवरून जाड दोरी फिरवून ती घट्ट बांधली, त्यामुळे कितीही जोराचा वारा आला तरी ताडपत्री उडणार किंवा फाटणारही नाही. अशा प्रकारे आमची पूर्ण बोट सुरक्षितपणे ताडपत्रीने झाकून झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कोळी जीवनाची खरी ओळख पाहायची असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.